नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरवा सुरमई मसाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली, एक मुठभर घेतलेली आणि त्याची छोटे छोटे देठ पण घेतलेले। थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल। ही थोडीशीच अशी फुगलेली आहे बघा एकदम। आणि फुलाचे थोडंसं पुदिना घेतलाय, थोडासा म्हणजे 3 काड्या घेतलेला आहे देठासकट। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेले। तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या, कमी तिखटवाली हिरवी मिरची आणि ओल्या खोबऱ्याची अर्धी वाटी फक्त मी घेतलेली आहे। आता सुरमईला काय केलेलं आहे माहिती आहे का, अर्धा लिंबू, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे 10 ते 15 मिनिटासाठी फक्त। आता हा एवढा मसाला ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे, थोडंसं पाणी टाकून बघा मिक्सरला मी असं बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या, त्यांना मी अशी चीर पाडून घेतलेली आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्यात लगेच टाकायचं ही जे आपण वाटण बनवलेलं आहे। आणि ह्याला काय करायचे, मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा ही जे आपण वाटण ओतलं होतं ना ते एकदम घट्ट असं व्हायला लागलेलं आहे। ह्याला अजून तेल सुटलेलं नाही, आपल्याला ह्याला तेल सुटस्तोवर परतायचं आहे। तर त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा धने जिरे पूड, जर तुमच्याकडे जर धने जिरे पूड जर नसेल टाकायची तर तुम्ही अख्खे धने 1 चमचा आणि छोटा आकाराचा 1 चमचा जिरं टाकायचं। त्यात टाकायचे आपल्याला 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहेत बघा, अशी कुटून घेतलेली आहे। ती बी तुम्ही मिक्सरमध्ये वाटण बरोबर जरी बारीक केली तरी चालेल। त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। आपण जी सुरमईला पण मीठ लावलेलं आहे हे लक्षात ठेवायचं। गॅस आहे मीडियम आणि आपल्याला काय करायचं, तेल सुटस्तोवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त बघा तेल सुटस्तोवर मी परतून घेतलेलं आहे। असं एकदम सुक्क झालं पाहिजे। मी कसं होतं माहिती आहे का, वाटणामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं शिजायसाठी। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा, असं चांगलं परतून घेतलं का नाही की छान होतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचे पाणी, कारण त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या मी घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। पाणी टाकून घेतले बघा, एवढं असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोकमच्या जागी तुम्ही चिंचेचा कोळ पण टाकू शकता। कोकम मी ना एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं। आता ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण, एक 5 ते 7 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून देऊया। मस्त असं बघा शिजलेला आहे मसाला आपला, चांगली उकळी फुटलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सुरमई टाकून घेऊया। तर सुरमईचे असे पीस आहेत बघा, आता हे टाकून घेते मी सगळे। सुरमईचे बघा मी सगळे तुकडे टाकून घेतलेले आणि ही छोट्या आकाराची एक सुरमई होती। सुरमईच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याला का नाही आपण चांगली एक उकळी फुटून देऊया। आणि जास्त असं कधी पण मच्छीचं कुठलं पण जे कालवण असतं ना ते जास्त असे हलवायचं नाही आहे असं, कारण मग त्याचा गाळ होईल। गॅस केलेला आहे बारीक आणि आपण ह्याच्यावर तिरकं झाकण ठेवूया एक 2 ते 3 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं। तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं 2 मिनिटं, पण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवलं होतं। तुम्हाला आता मी सुरमई दाखवते। मस्त अशी गाळ होत नाही वगैरे काही नाही आणि छान होते आणि चवीला तर इतकं छान लागतं ना, करून बघा। आता तुम्हाला मी ह्यात सांगितलेलं आहे, जसं मी धने जिरे पूड जी टाकली होती ना, तुम्ही मसाल्यामध्ये बारीक केली तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये मिरं बारीक करा, त्याच्यामध्ये थोडंसं वाटलं तर तुम्हाला मोहरीसुद्धा तुम्ही टाकू शकता, छान लागते चव तशी पण। आणि जे आपण नारळ टाकला आहे की ना, वल्ला नारळ अर्धा, तर त्याचं तुम्ही मिक्सरला वेगळं दूध करून जरी वतलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीत जसं मी केले ना असं केलं तरी पण चालेल। एकदा करून बघा, एकदम छान चवदार असं होतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।